नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ घरचे तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण माडा भरती व भूमी अभिलेख भरतीसाठी जीकेचा अतिशय महत्त्वाचा असा प्रश्नसंच पाहणार आहोत आणि हा आपला प्रश्नसंच क्रमांक 16 आहे। या अगोदरचे जे आपले प्रश्नसंच आहेत ते तुम्हाला काय करायचे, प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहायचे आहेत। ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे असे प्रश्नसंच आहेत। मग या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे, अंदमान निकोबार द्वीपसमूहात समाविष्ट बेटापैकी किती बेटावर मानवी वसाहत आहे। खूप वेळेस प्रश्न येतो, या ठिकाणी आपल्याला विचारलंय की अंदमान आणि निकोबार जे द्वीपसमूह आहेत म्हणजे जे बेट आहेत यापैकी किती बेटावर मानवी वस्ती अस्तित्वात आहे। मग ते किती बेटावर अस्तित्वात आहे, तर एकूण 34 बेटावरती अस्तित्वात आहे। त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा, अंदमान आणि निकोबार हा किती बेटांचा समूह आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जातो। तर हा किती बेटांचा समूह आहे, हा 572 बेटांचा समूह आहे। त्यानंतर या समूहाबाबत म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटाबाबत आणखीन प्रश्न विचारला जातो। त्यांची राजधानी कोणती आहे, तर ती पोर्ट ब्लेअर ही काय राजधानी आहे। त्याचबरोबर या ठिकाणी विमानतळ सुद्धा आहे। विमानतळ कुठे आहे असं सुद्धा विचारलं जातं, मग ते कुठे आहे, पोर्ट ब्लेअर या ठिकाणीच आहे। त्याच्यानंतर अंदमान निकोबार बेटावरील सर्वात उंच शिखर कोणतं असाही प्रश्न विचारला जातो। तर ते शिखर कोणतं आहे, सँडल शिखर। आणखीन एक इथं प्रश्न विचारला जातो, भारतातील एकमेव असा ज्वलंत ज्वालामुखी कोणत्या बेटावर आहे असाही प्रश्न विचारला जातो। तर तो अंदमान निकोबार बेटावरती आहे आणि तो कोणत्या बेटावरती आहे, तर बॅरन बेटावरती आहे। हे पण लक्षात ठेवा, बॅरन बेटावरती काय ज्वालामुखी आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 2 नंबरचा, पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे। सरळ सरळ प्रश्न आहे, पंचमढी हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, पहा खूप वेळेस रिपीट होणारा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न आहे पहा आपला प्रश्न क्रमांक 3 आहे, 2014चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला आहे। ऑप्शन दिलेत आपल्याला, अमर्त्य सेन, कैलास सत्यार्थी, VS नायपॉल आणि डॉक्टर हरगोविंद खुराना। तर 2014चा जो नोबेल पुरस्कार आहे हा कुणाला मिळाला होता, कैलास सत्यार्थी यांना मिळाला होता। आणि कैलास सत्यार्थी यांनी कोणती मोहीम चालवली होती हाही प्रश्न विचारला जातो। तर बचपन बचाओ ही मोहीम कैलास सत्यार्थी यांनी चालवली होती। आता या ठिकाणी लक्षात काय ठेवायचे तुम्हाला, कैलास सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार कधी मिळाला, 2014ला मिळाला। कोणत्या क्षेत्राचा मिळाला, तर तो शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे, डॉक्टर अमर्त्य सेन यांना सुद्धा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। कधी मिळालेला आहे, 1998ला मिळालेला आहे। कोणत्या क्षेत्राचा मिळालेला हाही विचारला जातो, तर तो अर्थशास्त्राचा मिळालेला आहे पहा। त्यानंतर VS नायपॉल हे जे आहेत यांना सुद्धा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। यांना कधी मिळालेला आहे, 2001 साली मिळालेला आहे। कोणत्या क्षेत्राचा मिळालेला आहे, तर तो साहित्य क्षेत्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे पहा। त्यानंतर डॉक्टर हरगोविंद खुराना हे जे आहेत यांना सुद्धा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। यांना कधी मिळालेला आहे, यांना 1968ला मिळालेला आहे। खूप वेळेस प्रश्न येतो, आणि कोणत्या क्षेत्रातला मिळालेला आहे, तर वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे पहा। कोणत्या क्षेत्राचा, वैद्यकीय क्षेत्राचा। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 आहे, जीवनसत्व ड च्या अभावामुळे कोणता रोग होतो। या ठिकाणी आपल्याला विचारलंय व्हिटॅमिन ड च्या अभावामुळे कोणता रोग होतो, मूळदूस रोग होतो। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे। पण त्याचबरोबर लक्षात ठेवा, बेरीबेरी हा रोग काय व्हिटॅमिन बी च्या अभावामुळे होतो। रात आंधळेपणा हा रोग व्हिटॅमिन अ च्या अभावामुळे होतो आणि स्कर्वी हा रोग व्हिटॅमिन सी च्या अभावामुळे होतो। व्हिटॅमिन वरती 100% प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे लक्षात ठेवा। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 5 आहे। या ठिकाणी आपल्याला विचारलंय पृथ्वीच्या अंतर्गाभ्याला काय म्हणतात। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, पृथ्वीचा जो अंतर्गाभ आहे त्याला काय म्हणतात, निफे म्हणतात पहा। आता यामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो, म्हणजे पृथ्वीचा जो अंतर्गाभ आहे हा कशापासून बनलेला असतो हा सुद्धा प्रश्न विचारला जातो। मग निफे म्हणजे काय, निकेल अधिक लोह, निकेल आणि लोह या दोघांनी मिळून काय होतो, पृथ्वीचा अंतर्गाभा बनलेला असतो। त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा, पृथ्वीचं जे भूकवच आहे त्याचे 2 प्रकार पडतात पहा, सियाल आणि सायमा। मग लक्षात ठेवा, सियाल हा जो थर आहे हा कुठे असतो,
तर सियाल हा भूकवचावरती असतो, म्हणजे खंडीय भूकवचावरती असतो पहा. खंडीय भूकवच जे आहे या ठिकाणी सियाल थर असतो आणि सागरी महासागराचं जे खंडीय कवच आहे, महासागराचं जे कवच आहे या ठिकाणी काय असतो, सायमा हा थर असतो. मग हा सियाल थर कशापासून बनलेला असतो, सिलिका व ॲल्युमिनियम पासून. आणि सायमा कशापासून, सिलिका व मॅग्नेशियम पासून बनलेला असतो. म्हणजेच काय पहा, लक्षात ठेवा, सायमा आणि सिलिकॉन हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 6 आहे या ठिकाणी. सर्वात जास्त लोकसंख्या असणारे खंड कोणते? या ठिकाणी विचारलंय सर्वात जास्त लोकसंख्या ही कोणत्या खंडाची आहे. तुम्हाला माहित असेल आशिया खंडाची लोकसंख्या काय सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश कोणता आहे, चीन आहे. आणि भारत हा नंबर 2 ला आहे पहा, क्रमांक 2 ला काय आहे, इंडिया आहे. कशाच्या बाबतीत, तर सर्वात जास्त लोकसंख्येच्या बाबतीत. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 7 आहे. कोणत्या धातूचा उपयोग पोलाद निर्मितीमध्ये लोह मिश्रित धातू म्हणून केला जातो? तर पोलाद निर्मितीमध्ये काय लोह मिश्रित धातू म्हणून मॅग्नीज या धातूचा उपयोग केला जातो. मॅग्नीज धातू कशापासून मिळवला जातो, तर बॉक्साईट या खनिजापासून मॅग्नीज धातू मिळवला जातो. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 8 आहे. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे विचारले आपल्याला. तर युनेस्कोचं मुख्यालय कोठे आहे, पॅरिस या ठिकाणी आहे. पॅरिस कोणत्या देशामध्ये आहे, तर ते फ्रान्स या देशामध्ये आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारला जातो, युनेस्कोची स्थापना कधी झाली, तर ती कधी झाली होती, 1945 साली झाली होती. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला 9 नंबरचा. भारतातील खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर चिल्का सरोवर हे काय भारतातील खाऱ्या पाण्याचे, कोणत्या पाण्याचे, खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. त्याबरोबर या ठिकाणी दुसरा असा प्रश्न विचारला जातो, चिल्का सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते कोणत्या राज्यात आहे, ओडिशा राज्यामध्ये आहे. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कोलेरू जे सरोवर आहे हे कोणत्या पाण्याचं सरोवर आहे, हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे पहा. आणि कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हे आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे पहा. त्याचबरोबर लोणार सरोवर आपल्या सर्वांना माहीत असेल, लोणार सरोवर महाराष्ट्रामध्ये आहे. भारतातील एकमेव उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे. कोणत्या पाण्याचं आहे, याच्यामध्ये खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आणि हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतं, हाही प्रश्न येतो. तर हे कोणत्या जिल्ह्यात येतं, तर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवू द्या, बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ओके, त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 10 आहे. ध्वनी तीव्रतेचे एकक कोणते? या ठिकाणी आपल्याला विचारलंय ध्वनी तीव्रतेचे एकक कोणतं आहे, तर डेसिबल. डेसिबल हे काय ध्वनीच्या तीव्रतेचं एकक आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे बाकीचे जे एकक आहेत, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्याय एम्पियर दिलेला आहे. एम्पियर कशाचं एकक आहे, तर एम्पियर हे विद्युत धारेचं एकक आहे पहा, विद्युत धारा. त्यानंतर दुसरा पर्याय आपल्याला काय दिलेला आहे, कुलोम दिलेला आहे. कुलोम कशाचं एकक आहे, कुलोम हे विद्युत प्रभाराचं एकक आहे पहा. म्हणजे प्रभाराचं एकक काय, असा प्रश्न आला तर काय आहे, कुलोम आहे. आणि व्होल्ट हे काय आहे, तर व्होल्ट हे विभवांतराचे, विद्युत विभवांतराचे एकक आहे. लक्षात राहू द्या, हे चारही एकक काय आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे. डेसिबल कशाचं आहे, ध्वनी तीव्रतेचं आहे. एम्पियर विद्युत धारेचं आहे. कुलोम विद्युत प्रभाराचं आहे. आणि व्होल्ट काय विभवांतराचं आहे. ओके, त्याचबरोबर मित्रांनो एक सूचना आहे, आपण भूमी अभिलेख परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण भूमी अभिलेखचा जो संपूर्ण सिलेबस आहे, या सिलेबसवर आधारित एकूण 10 टेस्ट सिरीज दिल्या जातील. आणि 10 टेस्ट सिरीज या फ्री दिल्या जातील. म्हणजे एकूण 20 टेस्ट सिरीज असणार आहेत. आणि या टेस्ट सिरीजची किंमत फक्त आपण 100 रुपये ठेवलेली आहे. म्हणजे एकूण 20 टेस्ट सिरीज तुम्हाला काय दिल्या जातील, 100 रुपयामध्ये दिल्या जातील. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आपला जो नंबर आहे 96 89 14 16 30 या नंबरवरती काय करायचं, गुगल पे किंवा फोनपेला तुम्हाला 100 रुपये सेंड करायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा, याच नंबरला सेंड करायचा आहे व्हॉट्सॲपला. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 11 आहे. जागतिक पर्यटन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी विचारले आपल्याला जागतिक पर्यटन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर लक्षात ठेवा 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. ओके,
पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12 आहे, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर पानिपतचं तिसरं युद्ध कधी झालं होतं? सन 1761 ला झालं होतं. कधी झालं होतं? 14 जानेवारी 1761. तारीख लक्षात असू द्या. आणि कोणाकोणामध्ये झालं होतं हे महत्वाचं आहे. अहमद शाह अब्दाली विरुद्ध मराठे यांच्यामध्ये झालं होतं. मराठ्यांचा पराभव झाला होता, अहमद शाह अब्दाली विजयी झाला होता. ओके. त्याचबरोबर आता हे कोणतं युद्ध आहे? तिसरं युद्ध आहे. मग बऱ्याच वेळेस विचारलं जातं पहिलं युद्ध कधी झालं, कशाचं? पानिपतचं. तर हे कधी झालं होतं? 1526 ला झालं होतं. आणि पानिपतचं दुसरं युद्ध कधी झालं होतं हाही विचारलं जातं. तर हे झालं होतं 1556 ला. लक्षात असू द्या, पहिले युद्ध 1526 ला, दुसरे 1556 ला आणि तिसरे युद्ध 14 जानेवारी 1761 ला झालं होतं. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वाचे तिन्ही युद्ध. त्याचबरोबर या ठिकाणी हे पण विचारलं जातं पानिपत हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे हे पण विचारलं जातं. तर ते हरियाणा या राज्यामध्ये आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 13 आहे, पुढीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळतात? या ठिकाणी सांगितले आपल्याला पुढीलपैकी कोणती जीवनसत्व पाण्यात विरघळतात. ऑप्शन दिले तर जीवनसत्व ब, जीवनसत्व क आणि वरील दोन्ही आणि यापैकी नाही. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 म्हणजे वरील दोन्ही जीवनसत्वचे आहेत. म्हणजे व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे दोन्ही जीवनसत्व काय होतात? पाण्यामध्ये विरघळतात. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की पाण्यामधील विरघळणारी जीवनसत्व कोणते? तर कोणते? व्हिटॅमिन ब आणि व्हिटॅमिन सी म्हणजे व्हिटॅमिन ब आणि व्हिटॅमिन क. पुढचा प्रश्न आहे 14 नंबरचा, स्वातंत्र्यपूर्व काळात भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. पहा, आणि कधी केली होती हे पण लक्षात ठेवा, 1905 साली केली होती. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 15 आहे, केंद्र सरकारने डॅश डॅश मध्ये बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीयांसाठी आयोग नेमला. म्हणजे या ठिकाणी विचारलं आपल्याला मंडल आयोग कधी नेमला होता? तर मंडल आयोग हा 1978 साली नेमण्यात आला होता. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 16 आहे, पुढीलपैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी नाही? या ठिकाणी आपल्याला विचारलंय, खाली ऑप्शन दिलेत आणि विचारलंय त्यापैकी कोणती नदी ही वैतरणा नदीची उपनदी नाही. ऑप्शन वाचूया आपण, पिंजाळ, सूर्या, दमनगंगा आणि देहरजे. तर यापैकी पहा, दमनगंगा ही जी नदी आहे ही काय वैतरणा नदीची उपनदी नाही. म्हणजे याच्या तिन्ही नद्या आहेत, पिंजाळ, सूर्या, देहरजे, या काय आहेत? वैतरणा नदीच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 आहे, स्वातंत्र्य चळवळीत डॅश डॅश हा फाळणीचा दिवस वंगभंग चळवळीमध्ये राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला होता. तर लक्षात असू द्या, 16 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला होता. कधी? तर वंगभंग चळवळी दरम्यान आणि फाळणीचा दिवस होता. म्हणजे बंगालची फाळणी जी झाली होती, बंगालची फाळणी कधी झाली होती? 1905 साली झाली होती. हे पण लक्षात ठेवा, कुणी केली होती? लॉर्ड कर्झनने केली होती. ओके. मग फाळणीचा दिवस कोणता होता? 16 ऑक्टोबर होता. आणि काय म्हणून साजरा केला होता? तर राष्ट्रीय शोक दिन म्हणून साजरा केला होता. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 18 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा हे जे अभयारण्य आहे हे गोंदिया जिल्ह्यातील अभयारण्य आहे मित्रांनो. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 19 आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? तर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे काय? रामटेक या ठिकाणी आहे. त्याचबरोबर हे जे विद्यापीठ आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ याची स्थापना कधी झालेली आहे? तर ती 1998 ला झालेली आहे. ओके. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक 20 आहे, एकूण महाप्राण व्यंजने किती आहेत? तर हा जो प्रश्न आहे, एकूण महाप्राण व्यंजने किती आहेत, याचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. ओके. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, आपण म्हाडा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये तुम्हाला एकूण 10 क्वेश्चन पेपर देण्यात येतील. आणि हे जे क्वेश्चन पेपर आहेत हे काय असणार आहेत? संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. त्यासोबत तुम्हाला त्याची आन्सर की सुद्धा दिली जाईल. ओके. मग हे जे क्वेश्चन पेपर आहेत या प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये एकूण 200 क्वेश्चन असणार आहेत आणि यांची किंमत फक्त 75 रुपये आपण ठेवलेली आहे. ओके. तुम्हाला हे 75 रुपये
गुगल पे किंवा फोनपेला 9689141630 या नंबरवरती सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती काय करायचा आहे, व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो.